नमस्कार. आज दिनांक 11 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक त्यासोबतच सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, हँडलूम हॅकथॉन 2026 कोणत्या थीम किंवा शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले होते? आता या ठिकाणी पहा, हँडलूम हॅकथॉन 2026 हे कोणाकडून आयोजित करण्यात आलं होतं? तर भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत एक संस्था आहे, हातमाग विकास आयुक्त यांच्याकडून हे आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि याची थीम होती विणकाम नवोपक्रम. म्हणजे काय? तर विविंग इनोव्हेशन. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. हँडलूम हॅकथॉन 2026 याची थीम होती विविंग इनोव्हेशन म्हणजे विणकाम नवोपक्रम. आता लक्षात ठेवायचं आहे, पुढचा प्रश्न यावरच आहे. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय सी याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न, हॅपी सिटी इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हॅपी सिटी इंडेक्स 2026 नुसार लंडन हे जगातील पहिल्या क्रमांकाचं सर्वात आनंदी शहर ठरलेलं आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. तर आपण पहिली 6 शहरं पाहूया. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लंडन आहे, तर दुसऱ्या क्रमांकाला न्यूयॉर्क, तिसऱ्या क्रमांकाला पॅरिस, चौथ्या क्रमांकाला जपानमधील टोकियो. ठीक आहे, हे झाले 1 2 3 4. तसेच 5व्या क्रमांकाला स्पेन मधील मॅद्रिद आणि 6व्या क्रमांकाला भारतातील जयपूर हे शहर आहे. ठीक आहे, लक्षात काय ठेवणार? लंडन 1, न्यूयॉर्क 2, पॅरिस 3, टोकियो 4, मॅद्रिद 5 आणि जयपूर 6. चौथा प्रश्न यावरच आहे. हॅपी सिटी इंडेक्स मध्ये जागतिक स्तरावर 6व्या स्थानी असणारे एकमेव भारतीय शहर कोणते? आता या ठिकाणी पहा, पहिल्या 10 मध्ये फक्त एकच भारतीय शहर आहे, ते आहे 6 नंबरला. कोणतं? आपण वर पाहिलं तर जयपूर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. हॅपी सिटी इंडेक्स मध्ये जगामध्ये 6व्या स्थानावर आणि भारतामध्ये पहिल्या स्थानावर आहे जयपूर. प्रश्न क्रमांक 5, आशियाई टेनिस महासंघाचे खेळाडू राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आशियाई टेनिस महासंघाचे खेळाडू राजदूत म्हणून भारताचे टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, टेनिस मध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारे ते एकमेव खेळाडू आहेत. ठीक आहे, इत्यादी माहिती लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 6, लिएंडर पेस यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले? तर लक्षात ठेवायचं, 2024 साली लिएंडर पेस यांचा समावेश आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आलेला होता. पर्याय डी याचं उत्तर आहे. त्यासोबतच त्यांना मिळालेले पुरस्कार पाहायचे आहेत. लिएंडर पेस यांना 1990 साली अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1996-97 ला त्यांना राजीव गांधी खेलरत्न, ज्याचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे, हा पुरस्कार मिळालेला होता. 2001 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषण पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पूर्ण माहिती हवी असेल, डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल. त्याच्यावर आपल्याला या चालू घडामोडींची पूर्ण माहिती दिली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 7, 2026 ची ब्रिटिश ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला 1 शर्यत कोणी जिंकली? आता या ठिकाणी पहा, ब्रिटिश ग्रँड प्रिक्स काय आहे? एक शर्यत आहे, वेगवान गाड्यांची शर्यत आहे. ती कोणी जिंकली? तर लक्षात ठेवायचं आहे, मोनॅको आणि फेरारी या 2 गाड्यांचे ड्रायव्हर चार्ल्स लेक्लेर्क यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. हे आहेत पहिल्या स्थानावर. त्यानंतर जॉर्ज रसेल हे मर्सिडीज चालवतात, हे आहे दुसऱ्या स्थानावर. आणि लुईस हॅमिल्टन हे फरारी चालवतात, हे आहेत तिसऱ्या स्थानावर. लक्षात ठेवायचं आहे, स्पर्धा कोणी जिंकली? चार्ल्स लेक्लेर्क पहिल्या स्थानावर, जॉर्ज रसेल दुसऱ्या स्थानावर, लुईस हॅमिल्टन तिसऱ्या स्थानावर.
पुढे प्रश्न क्रमांक 8, चार्ल्स लेक्लेर्क हा कोणत्या फॉर्म्युला 1 संघाचा चालक आहे? या ठिकाणी पहा, मालक नाही चालक. चार्ल्स लेक्लेर्क हा फेरारी आणि मोनॅको या फॉर्म्युला 1 संघाचा चालक आहे, म्हणून याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 9, प्रस्तावित 8वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 कुठे होणार आहे? आपण काल प्रश्न पाहिलेला होता. 8वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तेलंगणा या ठिकाणी होणार आहे. 7वी पार पडली होती बिहारमध्ये, ठीक आहे, आणि सुरुवात झाली होती 2018ला. आता पुढे यापेक्षा आणखी कोणते प्रश्न विचारतील तर 7व्या खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदकं कोणत्या राज्याने किंवा कोणत्या संघाने मिळवले होते? तर आपल्या महाराष्ट्राने मिळवलेली होती. बिहारमध्ये झालेल्या स्पर्धा होत्या त्यामध्ये महाराष्ट्र हे अव्वल स्थानावर होतं. तेलंगणामध्ये यावर्षी होतील, यामध्ये पण महाराष्ट्र अव्वल स्थानावर राहण्याची शक्यता आहे किंवा राहीलच. एवढे चांगले खेळाडू आपल्याकडे आहेत. आता प्रश्न क्रमांक 10, 142 वर्षानंतर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कोणत्या 2 महिला क्रिकेट संघात कसोटी सामना झाला? आता या ठिकाणी पाहायचं आहे 142 वर्षानंतर काय घडलेलं आहे तर सर्वात पहिला पुरुष कसोटी सामना आहे तो लॉर्ड्स मैदानावर 142 वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर आता याच मैदानावर पहिला महिलांचा कसोटी सामना पार पडलेला आहे. आणि हा सामना कोणत्या 2 संघांमध्ये पार पडला तर हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पार पडलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, सर्वात पहिला पुरुषांचा कसोटी सामना देखील याच मैदानावर पार पडलेला होता. आणि मित्रांनो, आता या ठिकाणी याच मैदानावर 142 वर्षांनी महिलांचा कसोटी सामना देखील या ठिकाणी पार पडलेला आहे. कोणते 2 संघ? भारत आणि इंग्लंड. प्रश्न क्रमांक 11, ICMR चे पहिले उच्च उंचीवरील वैद्यकीय संशोधन केंद्र कोठे स्थापन होत आहे? या ठिकाणी पाहायचं हिमाचल प्रदेशमधील केलॉंग या ठिकाणी ICMR चे पहिले उच्च उंचीवरील वैद्यकीय संशोधन केंद्र स्थापन केलं जात आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, केलॉंग हे ठिकाण आहे ते लाहोल आणि स्पिती जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 12, उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्रासाठी निवडलेले केलॉंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आपण पाहिलं हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, ACITI या त्रिपक्षीय तंत्रज्ञान भागीदारीत भारत, कॅनडा आणि तिसरा देश कोणता आहे? या ठिकाणी पहा, ACITI या ACI मध्ये याचं नाव दडलेलं आहे. ACI म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असं या कराराचं नाव आहे. आणि मित्रांनो, यामध्ये ए म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. सी म्हणजे कॅनडा आणि आय म्हणजे भारत. प्रश्न क्रमांक 14, ACITI तंत्रज्ञान भागीदारीचा एक मुख्य उद्देश कोणत्या देशावरील अवलंबित्व कमी करणे आहे? तर मित्रांनो, अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करणं हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. पर्याय डी याचं उत्तर. याद्वारे काय होणार आहे तर ऑस्ट्रेलियाकडून भारताकडे येणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या येणं सोपं होणार आहे. प्रश्न क्रमांक 15, भारत म्यानमार 23वी राष्ट्रीय सीमा समन्वय बैठक कोठे पार पडली? भारत आणि म्यानमार दरम्यानची 23वी राष्ट्रीय सीमा समन्वय बैठक आहे ती नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे. पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा म्यानमारला लागत नाही विचारलेला आहे. भारतातील एकूण 4 राज्यांच्या सीमा म्यानमारला लागतात. ती 4 कोणती आहेत तर त्याच्यामध्ये आलं अरुणाचल प्रदेश, दुसरं नागालँड, तिसरं मिझोरम, चौथं मणिपूर. परंतु आसामची सीमा म्यानमारला लागत नाही, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. 4 राज्य लक्षात ठेवायची: अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर, नागालँड. प्रश्न क्रमांक 17, आठवड्यातून एकदा घेता येणारे अविकली हे जगातील पहिले काय आहे? आता या ठिकाणी पहा, अविकली हे जगातील पहिले असे इन्सुलिन आहे जे आठवड्यातून एकदा घेतलं जाऊ शकतं, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? बेसल इन्सुलिन. पर्याय ए. ज्या लोकांना टाईप 2 मधुमेह असेल त्यांना हे औषध जास्त चांगलं पडणार आहे, कारण त्यांना दररोज म्हणजे 365 दिवस औषध घ्यायला लागणार नाही, इन्सुलिन घ्यायला लागणार नाही. तर फक्त आठवड्यातून एकदा घेतलं तरी ते आठवडाभर चालणार आहे. याचं लाईफ आहे ते 8 दिवसांचं असतं.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच, हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो, आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाही आहे. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचा डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये, पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच ध्येयाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती, त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. प्रश्न क्रमांक 18. अविक्ली हे इन्सुलिन लॉन्च करणारा भारत जगातील कितवा देश ठरलेला आहे? आता मित्रांनो, अविक्ली हे इन्सुलिन स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? स्वित्झर्लंड. पहिली मंजुरी कुठे मिळाली? स्वित्झर्लंडमध्ये मिळाली. परंतु स्वीकारणाऱ्या देशामध्ये क्रम पहा. स्वीकारणारे एकूण 7 देश पाहायचे आहेत. पहिल्या क्रमांकाला कॅनडा, दुसऱ्या क्रमांकाला जर्मनी, तिसऱ्या क्रमांकाला चीन, चौथा इटली, 5वा जपान, 6वा अमेरिका आणि 7वा आपला भारत आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. अविक्ली हे इन्सुलिन स्वीकारणारा भारत हा जगातील 7वा देश ठरलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, मनास हे किर्गिस्तानमधील एक महाकाव्य आहे, महाभारत हे भारतातील आहे. अशा प्रकारे या दोन्हीवर संशोधन करणारं आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आहे ते किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. गिनीज रेकॉर्डनुसार जगातील सर्वात लांब कविता मानले जाणारे मनास कोणत्या देशाचे का महाकाव्य आहे? मनास हे किर्गिस्तानचे महाकाव्य आहे. पर्याय सी याचं उत्तर. आणि जगातील सर्वात लांब कविता असणारं महाकाव्य आहे. याच्यामध्ये जवळजवळ 5 लाख ओळी आहेत. किती? 5 लाख ओळी आहेत. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील समान नागरी कायदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? न्यायमूर्ती रंजना देसाई. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. या समितीमध्ये यांच्यासह एकूण 7 सदस्य असणार आहेत. एक या आणि इतर 6 सदस्य कोण असणार आहेत? तर त्यामध्ये न्यायमूर्ती RC चव्हाण, न्यायमूर्ती SG मेहरे, DK जैन, वीरेंद्र सराफ, रमेश पतंगे आणि डॉक्टर सुवर्णा रावळ इत्यादी याच्यामध्ये असणार आहेत. अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत. कोण आहेत? रंजना देसाई. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राच्या समान नागरी कायदा समितीत एकूण किती सदस्य आहेत? एकूण 7 सदस्य आहेत. अध्यक्षांसह 7 सदस्य आहेत. पर्याय बी याचं उत्तर आहे. एक अध्यक्ष अधिक 6 सदस्य असे एकूण 7 सदस्य याच्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23. वर्ल्ड रोईंग कपच्या इतिहासात भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्ण पदक कोणी जिंकून दिले? तर या ठिकाणी पहा,
वर्ल्ड रोईंगच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्ण पदक आहे ते हवालदार लक्ष्य आणि हवालदार उज्ज्वल कुमार सिंग यांनी मिळवून दिलेलं आहे, जिंकून दिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय ए लक्ष्य आणि उज्ज्वल हे असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, यांनी हे जे पदक आहे किंवा सुवर्ण पदक आहे ते कोणत्या प्रकारामध्ये जिंकलं तर लाईट वेट पुरुष दुहेरी स्कल्स या प्रकारामध्ये त्यांनी हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24, ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून देणारी वर्ल्ड रोईंग कप स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? तर मित्रांनो, वर्ल्ड रोईंग कप स्पर्धा कुठे पार पडलेली आहे तर स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली होती. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 25 आहे, लिएंडर पेस यांना राजीव गांधी खेलरत्न आता मेजर ध्यानचंद नावाने ओळखला जाणारा पुरस्कार कोणत्या वर्षी मिळालेला होता? आपण पाहिलं तर 1996 ला लिएंडर पेस यांना हा पुरस्कार मिळालेला होता. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. मित्रांनो, लिएंडर पेस हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल, आपण वर पाहिलंय तरी देखील लिएंडर पेस हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील, स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.